आणि यानंतर आणखी एक बातमी आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याच्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी टिपू सुलतान बाबत एक वक्तव्य केले। इंग्रजांच्या विरोधात लढताना टिपू सुलतान यांनी शिवरायांचा आदर्श ठेवला असं शाहू छत्रपती म्हणाले। शिवरायांनी कधी धर्मावरून भेदाभेद केले नाही। टिपू सुलतान मात्र धर्मांध राजा होता। त्याने हजारो हिंदू आणि ख्रिश्चनांच्या कत्तल केल्या। लाखो लोकांना तलवारीच्या जोरावर इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं। अशा टिपू सुलतानचं नाव शिवरायांसोबत घेण्याची हौस काँग्रेस नेत्यांना का झाली असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारला जातोय। आणि हर्षवर्धन सपकाळ नेमके काय म्हणाले होते आणि खासदार शाहू छत्रपती आज नेमकं काय म्हणाले पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता। आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते मैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे।